कल्याण जिल्हाध्यक्ष या मान्यवरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा मनपूर्वक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। भारत माता की भारत माता की। तरी या झाल्याच्या नंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। पाटील साहेब जे अंबरनाथ पूर्व मंडळाचे अध्यक्ष पुत्र तेलंगे साहेब, कारण का अंबरनाथला एक वेगळी ओळख देण्याचं कार्य मी आमदार म्हणून न्यायालय या ठिकाणी आणलं। न्यायालय आणल्यामुळे आपोआप कचरा कुंडी बाहेर गेली। तसं काय कचरा बी आम्हाला बाहेर काढायचं आहे, त्याची ओळख ती पण मीच काढणार आहे, काळजी करू नका। परंतु खरं कार्य कसं करायचं हे आपण या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। ज्या वेळेस अंबरनाथ न्यायालयामध्ये लोक येतील, आपण असू नसू 100 वर्ष असतील, त्यावेळेस गुलाबराव करंजलाचं नाव अभिमानाने घेतले जातील आणि ह्या रस्त्यावर लोक जातील आणि त्यावेळेस म्हणतील की नाही, रवींद्र चव्हाण साहेबांच्या हाताने हे लोकार्पण झालं। हेही ओळख त्या पार्टीच्या माध्यमातून आज आपण करून दिले, त्यामुळे तुमचं खूप खूप मी आभार मानतो। प्रत्येक वेळेस एक वेगळी ओळख आहे। आज अंबरनाथला आपली एक वेगळी ओळख झाली। आज जर तुम्ही तिथे उभा राहून बघितला तर असं वाटतं की अभिमानाने की बाबा न्यायालयाला जाऊसं वाटतं। मला सांगा, महाराष्ट्रात अशी कोणताही न्यायालय नाही आहे त्या न्यायालयाला एवढा मोठा आणि एवढा चांगला रस्ता नसेल आपा। कारण का मी बघितलं, कारण का 2 न्यायालय झालेले आहेत, त्यामध्ये आपला म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये एक आमचं अंबरनाथचं तालुका न्यायालय विथ दिवाणी, हेही दोन्ही चालू होणार आहेत। मला वाटतं ह्या आजच चालू होणार होतं, परंतु काही शासकीय PWD कडे आणि बजेट न मिळाल्यामुळे ते लवकर चालू होत नाही। अंबरनाथमध्ये न्यायालयाच्या वास्तू ही तयार झाली होती आणि गेल्या 2-3 वर्ष त्या वास्तूकडे जाणारा जो रस्ता आहे, हा रस्ता तयार व्हावा असं प्रत्येकाला वाटत होतं। आमचे सर्वांचे नेते आदरणीय अप्पा करंजुले यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमधून हा रस्ता जो आहे, हा रस्ता 40 फुटाचा असणारा हा रस्ता, हा स्वतःच्या खर्चाने अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करून हा राष्ट्राला समर्पित भावनेतून तयार केलेला आहे। खरं तर अशी दानशूर व्यक्तिमत्व हे आता फार कमी राहिलेली आहेत की जी स्वतःच्या जागेमध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काहीतरी आपलं समाजासाठी देणं आहे आणि म्हणून देण्याचं काम करतात। मी अंबरनाथ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अप्पांचं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो।